श्री काशीखंड कथासार अध्याय 57 गजाननाचे काशीत आगमन भविष्यकथन। महादेव विचार करीत होता। सदाशिवाच्या जवळ त्याचा कनिष्ठ सुपुत्र श्री गणेश होता। तो म्हणाला, पिताश्री, तुम्ही कसला विचार करीत आहात? नीलकंठाने त्याला दिवोदास राजाबद्दल व काशी वियोगाबद्दल सर्व काही सांगितले। विनायक म्हणाला, पिताश्री, तुम्ही मला आज्ञा द्या। मी दिवोदास राजाचे अवगुण शोधतो, त्याला वैकुंठ लोकी पाठवतो, त्यामुळे तुम्हाला पुन्हा काशीत निवास करता येईल। चंद्रशेखर म्हणाला, गजानना, तिथे जे कोणी गेले ते तिथेच राहिले, त्यांना काशी क्षेत्राचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे तू लवकर परत ये। पिताश्रींचा वंदन करून लंबोदर श्री गणेश मोहिमेवर निघाला। गौरीसुताचे काशीत आगमन झाले। गंगाजला स्नान केले। दिवोदास राजाला कळू नये म्हणून भालचंद्राने रुद्र ब्राह्मणाचे रूप घेतले। तो काशीमधील लोकांना भविष्य सांगू लागला। त्याची कीर्ती सर्वत्र पसरली। अशा कार्तिकेय ब्राह्मण ज्योतिषी अनंग मोहिनी राजाने बोलावून घेतले। राणीला तिचे भविष्य कथन केले। त्या गणपतीने रुद्र ब्राह्मणाचे मुद्दाम राणीला भयंकर भविष्य सांगितले। अनंग मोहिनी राणीने आपल्या जीवनसाथीस त्या भविष्यकाराबद्दल सांगितले। दिवोदास राजा त्या ब्राह्मण ज्योतिषाकडे गेला व म्हणाला, हे देवता, महादेवाच्या कृपेमुळे मला यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर व सर्व काही मिळाले। आयुष्यभर दानधर्म केला। रूढावस्था समाप्त होऊन वार्धव्य सुरू झाले आहे, त्यामुळे माझा मृत्यू कसा होईल ते सांग। तो रुद्र ब्राह्मण म्हणाला, हे राजन, आजपासून 18 दिवसांनी एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण येथे येईल। तो जे काही सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करा, कारण तो तुमचे भविष्य जाणकार असेल। आता तू या मायामोहात अडकू नको। मानवी जीवन क्षणभंगूर आहे, त्याचा सदुपयोग करून घे। दिवोदास राजाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले। तो 18व्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागला। आता यापुढील कथा पुढील अध्यायात सांगतो। हा दिव्य अध्याय श्रवण करा। वाचला तर निपुत्रकास पुत्रप्राप्ती होईल। 101 शिवपूजेचे महान पुण्य लाभेल। तुला पुरुष केल्याचे, 101 गोदान केल्याचे, गंगास्नान केल्याचे, पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य लाभेल। या भाग्यवंतांवर 33 कोटी देवदेवता संतुष्ट होतील। त्याची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील। शंकर पार्वती पती हर हर महादेव। भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।